नमस्कार मित्रांनो, वामन पुरवडेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती की रत्नागिरी कोल्हापूर हायवे जो आहे त्याचं जे काम चालू आहे, त्याचं जे स्टेटस आहे, विशेषतः साखरप्यापर्यंत त्याचा एक व्हिडिओ करा, अशी बऱ्याच जणांची मागणी होती. कमेंटसारख्या येत होत्या, म्हणून हा 2 भागात मी व्हिडिओ करतो आहे. आजच्या पहिल्या भागात मी तुम्हाला हातखंब्यापर्यंतचा स्टेटस दाखवेन आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये मी पाली ते साखरपा हा स्टेटस दाखवेन. एक साधारण 2 महिन्यापूर्वी मी साखरप्यापर्यंत व्हिडिओ केलेला, पण पुढे व्हिडिओ केलेला नव्हता. त्यामुळे सध्या पाली ते साखरपा काय स्थिती आहे हे दाखवणार आहे. मी माझा प्रवास आहे त्या साईडला. साखरप्यामध्ये मी एका कामानिमित्त जातो आहे, म्हणून मुद्दाम हा व्लॉग शूट करतो आहे. आणि त्याच दरम्यान मी मुंबई गोवा हायवे जो आहे त्यावरील जे सध्या काम आहे पालीपर्यंत त्याचा काय स्टेटस आहे तेही दाखवेन. सो मित्रांनो, तुम्ही बघताय हा भाग आहे साळवी स्टॉप भाग. साळवी स्टॉपच्या पुढे आलोत आपण JK फाईल्स, आणि JK फाईल्सचे TRP दरम्यान तुम्ही बघताय मोठ्या प्रमाणावर इथे काम चालू आहे. बऱ्यापैकी तुम्ही बघता इथे जो रस्ता जुना रस्ता होता तो आता पूर्णपणे चेंज झाला आहे आणि इथे साईड वॉल बांधली जाती आहे. असं म्हणतायत की इथे कदाचित ब्रिज होईल, पण कन्फर्म माहिती नाही आहे त्याबद्दल. पण साईड वॉल तर बांधतायत आणि भर घालून वाढवणार रस्ता एवढा नक्की. आणि हा जो पूर्ण भाग आहे आता सध्या रत्नागिरीमधला, विशेषतः साळवी स्टॉप ते हातखंब्यापर्यंत या पूर्ण भागामध्ये काम चालू आहे. काही ठिकाणी अतिशय वेगवान पद्धतीने काम चालू आहे, तर काही ठिकाणी सपाटीकरण चालू आहे, वॉल बांधतायत, ब्रिजची सुरुवात करतायत किंवा ती कामं चालू आहेत. पण बऱ्यापैकी सगळ्या भागामध्ये ही कामं चालू आहेत आणि असं वाटतं एकंदरीत की हे काम थोडं लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आता आपण TRP लावत मित्रांनो. TRP हा एक प्रसिद्ध बस स्टॉप आहे रत्नागिरीमधला. साळवी स्टॉप, त्यानंतर TRP, आणि त्या TRPला हे प्रसिद्ध हॉटेल झालं आहे सावंत पॅलेस. त्याला ओव्हरटेक करायचा माझा प्रयत्न चालू आहे, पण अवजड वाहन आहे आणि समोरून गाड्या येत आहेत, त्यामुळे जरा आपण हळू चाललोत. पुढून लालपरी येते आहे, आता डावीकडे वळाला आहे. ही लालपरी शहर बस आहे वाटतं ही. सो या भागात तुम्ही बघताय मित्रांनो की माझ्या डाव्या हाताला सपाटीकरण फक्त केलं आहे आणि जे अतिक्रमण होतं ते हटवलं आहे. बाकी विशेष अशी काही प्रगती इथे नाही आहे. हे इथलं माझ्या उजव्या हाताला दिसतं आहे ते एक प्रसिद्ध हॉटेल आहे. आणि बाकी तुम्ही म्हणाल तर इथे अगदी रेल्वे स्टेशनपर्यंत, रेल्वे स्टेशन नव्हे, अगदी कुवारबावपर्यंत, कुवारबावमध्ये अतिक्रमण हटवावी लागली किंवा ज्या जुन्या बिल्डिंग आहेत त्या पाडाव्या लागल्या. पण कुवारबावच्या अलीकडेपर्यंत तुम्ही बघाल तर असा जो रस्ता आहे तो मोठाच होता पहिल्यापासून, त्यामुळे फार काही इथे करावं लागलं नाही, फक्त सपाटीकरण. इथे कदाचित ब्रिज अजून एक बांधावं लागेल. आणि हे जे झाड आहे हे झाड असंच राहिलं तर खूप चांगलं होईल, कारण आता तुम्हाला माहितीच असेल की या पूर्ण रस्त्यावर कोल्हापूरपर्यंत अगदी पूर्वीपासून जर वैशिष्ट्य काय असेल या रस्त्याचं तर ही सगळी झाडं ही वैशिष्ट्य होतं. पण आता अर्थातच या हायवेच्या कामामुळे तुम्ही बघताय सगळीकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. ही बघा, काही झाडं आपल्याला दिसत आहेत माझ्या उजव्या हाताला, शिल्लक असलेली झाडं. आणि हे थोडंसं दुःखदही आहे की वृक्षतोड प्रचंड प्रमाणात झाली आहे. अर्थात विकास होताना बऱ्याच गोष्टी अशा होतात, दुर्दैवी आहेत त्या. इथे तुम्ही बघताय आता मी कुवारबावच्या अगदी जवळ आलो आहे. मी म्हणत होतो की विकास होताना वृक्षतोड होते आणि ते दुर्दैवी आहे. पण त्याचबरोबर प्रशासनाला माझी ही विनंती असेल, जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर, किंवा जर तुमच्या थ्रू प्रेक्षकांथ्रू हे पोचवणं शक्य असेल तर ही झाडं लवकरात लवकर लावावीत. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या रस्त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य, पुन्हा एकदा लालपरी दिसते आपल्याला, सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे झाडं असलेला निसर्ग, सुंदर निसर्ग, हिरवागार निसर्ग. कारण ज्यावेळी आपण कोल्हापूरला जायचो रत्नागिरीमधून, विशेषतः आंबा घाटातून, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जर आपलं कुठलं आकर्षण असेल तर ते आकर्षण म्हणजे त्या रस्त्यावर असलेली झाडं होती आणि तीच आता नाहीशी होत आहेत. त्यामुळे खूपच वाईट वाटतं आहे. तुम्ही म्हणाल की माझा विकासाला विरोध आहे का, तर अजिबात नाही, असं काही नाही आहे. विकास व्हायला पाहिजे, चौपदरी रस्ते जिथे गरजेचे आहेत तिथे व्हायला पाहिजेत. हे कुवारबाव भाग आहे हा,
या भागामध्ये पण तुम्ही बघताय की आता इथे उजव्या हाताला तर नवीन दुकान गाळे पण त्यांनी सुरू केलेत, जुने पाडलेत, त्यामुळे काही ठिकाणी विस्थापन झालं आहे लोकांचं, व्यवसायांचं विस्थापन झालं आहे. तर त्यांना नवीन गाळे डेफिनेटली बांधणं गरजेचंच आहे आणि ते करतातही आहेत. बाकी शहरीकरण ह्या भागात प्रचंड झालं आहे बघा. आणि ते शहरीकरण म्हणजे काय तर अर्थात कॉन्क्रीटच्या बिल्डिंग तुम्ही माझ्या उजव्या हाताला बघताय, डाव्या हाताला बघताय. हा रेल्वे स्टेशनचा भाग आता आला आहे आणि इथे खूप मोठ्या प्रमाणावर नवीन बिल्डिंग झाल्यात. ते रस्ता थोडा खराब आहे. तर मगाचा विषय माझा कंटिन्यू मी करतो की हायवेला माझा विरोध आहे का किंवा विकासाला विरोध आहे का, तर अजिबात नाही. दळणवळणाची साधनं निर्माण झालीच पाहिजेत, रस्ते तयार झाले पाहिजेत जिथे गरज आहे तिथे. मागे मी एकदा मुद्दा मांडलेला की सिंधुदुर्गातून किंवा गोव्यातून मुंबईला जायला एक 4 लेन हायवे ओके आहे. तोही तुम्ही बघताय 3 नंतर दुपारी 2 नंतर किती ओस पडलेला असतो. पण त्यानंतर पुन्हा अजून एक बातमी आली की अजून समुद्रकिनाऱ्यावरून पण एक 4 लेनचा हायवे काढतायत, मधून कुठून तरी काहीतरी एक हायवे काढतायत. त्याने फक्त आणि फक्त वृक्षतोड होईल मित्रांनो. आणि ह्याचा जो अवेअरनेस आहे तो सगळ्यांनीच क्रिएट करणं गरजेचं आहे की एक जुना रस्ता आहे तो चांगला करणं ठीक आहे. जसा एशियन बँकेने केला आहे, तुम्हाला माहिती आहे. देवरुखला जाणारा रस्ता खूप सुंदर केला आहे, झाडांची कमीत कमी तोड करत त्याने ते केलं आहे. आणि तसं जर काही होत असेल तर ठीक आहे, पण मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून भरपूर सारे हायवे बांधणं याची कोकणात तरी सध्या गरज नाही आहे. एखादा हायवे असणं ठीक आहे. रत्नागिरी कोल्हापूर कनेक्टिव्हिटी ही पण गरजेची आहे. तुम्ही इथे बघताय बघा शहरीकरण किती मोठ्या प्रमाणावर झालं आहे. म्हणजे तुम्ही जर एक 10-15 वर्षापूर्वी रत्नागिरीत आला असाल तर या भागात अशा एवढ्या उंच बिल्डिंग नव्हत्या. आणि आता इथे तर हायवेचं काम पण बऱ्यापैकी झालं आहे इथे या भागामध्ये. कुवारबावच्या जरा पुढे आलोत आपण बाजारपेठेच्या. आणि इथे माने इंटरनॅशनल वगैरे या सगळ्या स्कूल्स वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत इथे. खेडशी ग्रामपंचायतला जाणारं रोड पण इथे आहे. कारवांची वाडी पुढे आहे. सो तिथेही मोठे बदल झालेत, ते मी तुम्हाला दाखवेन. आणि या भागातही जर बऱ्याच वर्षानंतर आपण भेट देत असलो तर खूप कठीण होतं पटकन ओळखणं. इथे हे जुने काही सोसायटीज आहेत त्या पटकन लक्षात येतात. आपल्याला ST बस ओव्हरटेक करते आहे. इथे बघा, इथे तर लालपरी वरून आणि खालून दोन्ही साईडने जाताना दिसते आपल्याला. इथे बघा, इथे थोडासा आपण रस्ता जो आहे ना तो खालून चालला आहे. सो वॉल जी बांधली जाते आहे साईडला ती मोठ्या प्रमाणावर उंच आहे आणि रस्ता खालून जातो आहे. फायनली कसं असेल ते काही सांगता येणार नाही, पण आत्ता असं वाटतं आहे की थोडंसं दुकानं वगैरे आहेत ती वरच राहतील या भागामध्ये आणि रस्ता थोडासा खालून जाईल. आता आपण हे म्हाडा कॉलनीच्या जवळपास आहोत, फेमस म्हाडा कॉलनी. आणि इथे तुम्ही बघता इथे रस्त्यावर पाणी मारलं आहे धूळ उडू नये म्हणून. कारण इथे इतर वेळी तुम्ही सकाळी वगैरे आलात ज्यावेळी पाणी मारलेलं नसतं ना त्यावेळी प्रचंड प्रमाणात धूळ उडते आणि त्याचा त्रास पण होतो. त्यामुळे आम्ही तर शक्यतो या हायवेने जाणं टाळतोच. तुमची विनंती होती, तुम्ही कमेंट केलेला म्हणून मुद्दाम मी या मार्गाने येतो आहे. अदरवाईज मला सिंधुदुर्गात जायचं असेल तर मी हरचेरी मार्गे जातो आणि जर मला कोल्हापूरला जायचं असेल तर मी MIDC मार्गे निवळी फाट्यावर तिकडे तो रस्ता बाहेर पडतो. MIDCमधून जो रस्ता जातो तोही रस्ता अगदी व्यवस्थित आहे, सुस्थितीत आहे. आणि जर चिपळूणला जायचं असेल तर मी सरळ जाकादेवी जो फाटा आहे पातगाव ब्रिजवाला तिथून मग जो आतमधला रोड आहे ना त्या रोडने मी सरळ संगमेश्वरलाच बाहेर पडतो. सो फुणघूस मार्गे. सो ते बरं पडतं. हा रोड मी टाळतो. आणि हा रोड टाळण्याचं कारण म्हणजे इथे मोठ्या प्रमाणावर सध्या काम चालू आहे. हातखांब्यापर्यंत अगदी पाली पुढे पण काम चालू आहे. इथे हे आपण खेडशीला महालक्ष्मी मंदिराच्या जवळपास आहोत आणि इथे पण तुम्ही बघताय की काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. सो ते अल्टरनेट रूट मी तुम्हाला सांगितले मित्रांनो. जर तुम्हाला कोल्हापूरला जायचं असेल तर तुम्ही MIDC मार्गे, निवळी मार्गे, देवरुख मार्गे साखरपा असे जाऊ शकता. ते रस्ते खूप चांगल्या स्थितीत आहेत. सिंधुदुर्गात जायचं असेल तर तुम्ही हरचेरी मार्गे जाऊ शकता एक, किंवा काही लोक राजापूर मार्गे पण जातात म्हणजे पावस राजापूर. आणि काही लोक सरळ सागरी मार्गे जातात. पण सागरी मार्ग जो आहे तो वळणावळणाचा मार्ग आहे आणि जरी आपल्याला सुस्थितीत जरी तो मार्ग असला तरी वेळ जास्ती लागतो कारण वळणावळणाचा रस्ता आहे. त्यामुळे त्यापेक्षा मग हरचेरी मार्गे जायचं, सरळ देवद्यामध्ये बाहेर पडायचं आणि देवद्यातून पूर्ण चांगला हायवे आहे. कारण तुम्हाला माहिती असेलच की लांजा
ते अगदी सावंतवाडी अगदी व्यवस्थित काम झालेलं आहे. लांजा ते राजापूर थोडंसं मध्ये तुम्हाला डायव्हर्जन मिळतील काही ठिकाणी, पण ते पण आता उत्तम स्थितीमध्ये आहे. तो रस्ता जो आहे तो उत्तम स्थितीत आहे. बाकी तुम्ही आता इथे बघताच आहात की आपण खेडशीमध्ये पोचलोत आता. अर्थात हे गाव खेडशीच चालू आहे पूर्ण. इथे हायस्कूल जे आहे त्या हायस्कूलच्या जवळपास पोचलो. इथूनही आतमध्ये एक रोड आहे जो तुम्हाला मूळ गावात घेऊन जातो. जे गाव आहे आतलं त्या गावामध्ये घेऊन जातो. इथे तुम्ही बघताय की पाणी जस्ट मारलेलं आहे. कदाचित पाण्याचा तो टँकर जो रस्ता ओला करत जातो तोही कुठेतरी मिळेल आपल्याला, कारण ते एक मोठं टास्क असतं इथे कोकणामध्ये. पूर्ण लाल माती उडते आणि इथे धूळच धूळ होते. असा कुठेतरी सेक्शन येईलच आपल्या प्रवासामध्ये जिथे पूर्ण लाल माती असेल. असा सेक्शन जर आला तर मी तुम्हाला मुद्दाम दाखवेन कशी लाल माती कोकणाची उडते आणि कशी धूळ होते सगळीकडे, तेही दाखवेन मी तुम्हाला. इथे अजूनही काही ठिकाणी दिसत आहेत आपल्याला साईडला, उजव्या साईडला वृक्ष संपदा जी आहे ती अबाधित आहे. समोरून लालपरी येते आहे. पुन्हा एकदा लालपरीचं दर्शन होतं आपल्याला. ही कोणती बोरिवली रत्नागिरी आहे असावी, पटकन मला लक्ष नाही गेला बोर्डकडे. ओके, हा सापडला आपल्याला टँकर. हा बघ, हा पाण्याचा टँकर असा फिरत असतो आणि याचं काम काय असतं तर धूळ जी आहे तयार होती आहे, उडती आहे, माती त्यावर पाणी शिंपडून ती खाली बसवणे, जेणेकरून ज्या गाड्या जातील त्याने सगळीकडे चारी बाजूला धूळ होऊ नये हा त्याचा उद्देश असतो. आपण आता चांदसुर्याला आलोत. सो हे काही महत्त्वाचे स्टॉप आहेत. पानवल आहे पुढे, चांदसुर्या, पानवल, मागे गेला तो खेडशी हायस्कूल, त्याच्याही मागे कारवांची वाडी. सो सगळे हे महत्त्वाचे स्टॉप आहेत. आणि अलीकडे एक स्किट मी बघितलं MHJमध्ये, महाराष्ट्राची हास्यजत्रा, त्यात एक बस जात असते आणि त्या बसचे स्टॉप आहेत ते त्यांनी रत्नागिरीतले घेतलेले होते. त्यामध्ये चांदसुर्या पण उल्लेख होता, त्यानंतर पानवलचा उल्लेख होता, हातखांब्याचा उल्लेख होता. ते बघून फार बरं वाटलं. MHJचा एक व्हिडिओ होता ज्यामध्ये त्यांनी STमधल्या आतलं सीन एक चित्रित केलेला. आणि इथे आपण चांदसुर्याच्या जरा पुढे पानवलला आता आलोत. इथून एक तुम्हाला मी दाखवेन की कसा त्यांनी डोंगर फोडला आहे. जरा पुढे गेल्यावर या हातखांब्यापर्यंतच्या रस्त्याचं हे वैशिष्ट्य आहे की सपाटीकरण करताना त्यांनी किती काम केलं आहे. जरा पुढे इथून. ओके, सो मित्रांनो, तुम्हाला समोर दिसतच असेल की हा जुना हायवे आहे ज्याच्यावरून आपण चाललोत. आणि अगदी समोर बघा 2 डोंगराच्या मधून नवीन हायवे नेत आहेत. एक माझा असा एक मुद्दा आहे की बऱ्याचदा आपण टीका करतो की हायवेच्या कामाला वेळ होतो आहे. मुंबई गोवा हायवेच्या बाबतीत खरंच वेळ झाला आहे आणि प्रचंड वेळ झाला आहे, यात काही दुमतच नाही आहे. त्याला अनेक कारणं आहेत आणि खरोखरच गरजेचं आहे राजकारण्यांनी लक्ष घालणं. पण इथे बघा, इथे त्यांनी कसा डोंगर पूर्ण तोडला आहे. हे काम चालू होतं ना त्यावेळी पण मी बऱ्याचदा बघायचो. खूप कष्ट घेतलेत त्यांनी आणि जवळजवळ वर्ष गेलं आहे जवळजवळ हे सगळं काम पूर्ण व्हायला. आणि कोकणात रस्ता बांधणं हे अतिशय कठीण आहे. हा काही सांगली, सातारा आणि सोलापूरचा भाग नव्हे जिथे अगदी सरळ तुम्हाला प्लेन भेटेल, टेरेन भेटेल आणि त्यावर तुम्ही अगदी व्यवस्थित रस्ता बांधाल 4 लेनचा, असं नाही आहे. इथे तुम्हाला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. डोंगर, दऱ्या, त्यानंतर असे काही डोंगर आहेत की जिथे भरपूर मोठ्या प्रमाणावर, संगमेश्वरला जाताना तुम्ही बघितलं असेल की भरपूर मोठ्या प्रमाणावर काम करावं लागलं. कुरदुंडा वगैरे जो गाव आहे, मी बरोबर उच्चार करतो आहे की नाही हेही मला सांगा, कारण बऱ्याचदा काय होतं की काही गावांची नावांचे उच्चार चुकतात, पण ते तुम्ही मला करेक्ट करा तसे काय असेल तर. हां, तर त्या दरम्यान बरेच डोंगर फोडलेत. अरे हा बघा, हा आला लाल मातीचा रस्ता. मग अशी म्हणत होतो की असा रस्ता आला तर मी मुद्दाम दाखवेन. इथे बघा, हा पूर्ण लाल मातीचा रस्ता इथे आहे. थोडंसं डांबरीकरण दिसतं आहे बाजूला, पण इथे प्रचंड प्रमाणावर धूळ उडते आणि ती गाडी जी येते आहे मागून, जो टँकर येतो आहे तो इथे विशेषतः पाणी टाकेल आणि ही धूळ बसवायचा प्रयत्न करेल. सो आपण आता मित्रांनो हातखांब्याच्या जवळ आलोत आणि कामाची प्रगती तुम्ही बघताच आहात. हे बघा, हा बसस्टॉप आला आणि हातखांबा आता जवळ आला आहे मित्रांनो. एकंदरीत कामाची प्रगती बघितली ना तर हा मला असं वाटतं आहे, विश्वास वाटतो आहे की पुढच्या असंच जर गती राहिली तर पुढच्या 1 ते 2 वर्षात हा हायवे पूर्ण होईल आणि मुंबई गोवा हायवेच्याही अगोदर कदाचित हा हायवे पूर्ण होईल. कारण आत्ता मी काही दिवसापूर्वी प्रवास केलेला रत्नागिरी ते पाली आणि रत्नागिरी ते साखरपा
रत्नागिरी ते संगमेश्वर. तर या दोन्ही साईडच्या प्रवासामध्ये मी ऑब्झर्व केलं की खूपच संथ गतीने काम चालू आहे मुंबई गोवा हायवेचं. तर त्या तुलनेमध्ये मला असं वाटतं आहे की हे काम जरा जास्ती गतीने चालू आहे. इथे पण बघा हे 10 दिवसापूर्वीचं काम आणि आजचं काम याच्यामध्ये फरक दिसतो आहे. हा व्हिडिओ थोडा तुम्ही लेट जर बघितलात 1 महिन्यानंतर वगैरे तर हे सगळं बदललेलं असेल असं मला पूर्ण आशा आहे. सो आत्ता आपण हातखंबा या गावाच्या जवळ आलोत. मित्रांनो, तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी 3 भागांमध्ये व्हिडिओ करेन. पहिला असेल हा हातखंब्यापर्यंतचा प्रवास, नंतर मुंबई गोवा हायवे जो आहे त्याचा पालीपर्यंतचा भाग दाखवेन आणि त्यानंतर तुम्हाला पाली ते साखरपा हाही प्रवास दाखवेन, कसा तिथला स्टेटस आहे हेही दाखवेन. आणि अजून एक मी प्रवास केला आहे अलीकडे, तो सरप्राईज असेल, तो नंतरच सांगेन मी, आत्ता नाही सांगत. सो असे अनेक व्हिडिओ आता येत आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये. जसं वेळ मिळेल तसं मी अपलोड करतो. सगळेच व्हिडिओ मला अपलोड करायला मिळत नाहीत. इथे तुम्ही आता बघताय हातखंबा भाग आला आहे. तर मला नक्की या व्हिडिओवर प्रतिक्रिया द्या मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. आणि जे माझं ऑब्जेक्टिव्ह होतं, तुम्हाला इथे थोड्या गाड्या येत आहेत, लाल परी पण दिसते आपल्याला इथे. आणि हे टेम्पररी चेकपोस्ट आहे पोलिसांचं. ते कशासाठी आहे, तर निवडणुका चालू आहेत म्हणून. सो जे ऑब्जेक्टिव्ह होतं माझं तुम्हाला स्टेटस द्यायचं ते आता पूर्ण झालं आहे. तर मला नक्की तुम्ही प्रतिक्रिया थ्रू कळवा. इथे मी पेट्रोल पंपावर जाईन आणि दुसऱ्या भागामध्ये पाली ते साखरपा हा जो या हायवेचा, अर्थात या हायवेचा, कोल्हापूर हायवेचा जो अपडेट आहे तो मी दाखवेन. आणि मुंबई गोवा म्हणजे हातखंबा टू पाली जो आहे तो एक वेगळा भाग मी घेऊन येईन. सो धन्यवाद मित्रांनो. मी आता इथे थांबतो पेट्रोल पंपावर आणि पेट्रोल घेऊन एअर चेक करून पुढच्या प्रवासाला मी सुरुवात करेन. धन्यवाद मित्रांनो. माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.